या ठाकूरजी असतील, पाथेजी, राजपाथेजी असतील किंवा गणेशजी असतील, असे अनेक खरं तर असामान्य व्यक्तिमत्व या कोकणात भरलेले आहेत. खरं तर जे आपण आज बघतोय तो खरा आपल्या देशाचा पिलर किंवा पाया आहे. ही जी आपली काय लोककला आहेत, या वेगवेगळ्या भजनी मंडळ आहेत, तर त्याच्यामुळे आपला आजपर्यंत हा समाज जिवंत राहिला. एवढी आक्रमणं झाली तरी आपण का अजून शाबूत आहोत, तर त्याचं खरं कारण हे आहे, म्हणजे आपली तल्लीनता आहे याच्या मागची. खरं तर बरेच अनुभव ठाकूरजींनी सांगितले, पण त्याच्या मागे खूप मोठी तपश्चर्या असते, तेव्हा हे अनुभव येतात. मी हे अनुभव घेतलेत म्हणून सांगतो. जगाच्या सर्वोच्च टोकापासून समुद्राच्या तळापर्यंत असे अनुभव घेतलेले आहेत ऍक्सिडेंटचे. आणि ह्याच्यातनं जर का तुम्हाला खरंच बाहेर यायचं असेल तर तुम्हाला निरपेक्ष श्रद्धा पाहिजे, जी आज आपल्या सगळ्यांमध्ये होती. आणि हे खरं तर देवाने साधून आणलं असावं की असा श्रोता होते, असे भक्त होते, म्हणून भजनी मंडळ आज सकाळी यांनी अगदी ठरवलं. मी असेल, गणेश असतील, हे खरं तर फक्त माध्यम होतो. या सगळ्यामध्ये जर का महत्वाचं कोणी असेल तर हे भजनी मंडळ जे आहे ते, आणि आपले कुमार सर. मी 2 दिवसापूर्वी आमचा जस्ट कॉल झाला, अगदी शेवटच्या क्षणाला ट्रीट ठरली, आणि मी त्यांना म्हणलं कोकणात खूप प्रॉब्लेम आहे, लोक जमणं, त्याच्यातनं तरुण मंडळी एकत्र येणं आणि असं लोककला सादर करणं हे खूप दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. तर मला वाटत नाही की हे यावेळेला कार्यक्रम आपण करू शकू. तर कुमार सर म्हणले नाही नाही, ते काही झालं तरी आपल्याला काहीतरी एकतरी लोककला सादर करायचीच आहे, आणि त्यांच्या आग्रहामुळे खरं तर हे साध्य झालेलं आहे. मी त्यांना देखील या भजनी मंडळाकडनं विठ्ठलाकडून खरंच शुभेच्छा देतो. आणि त्यांची कंपनी आहे, सोलर सिस्टम्स मध्ये काम करते, आणि आपल्या विकसित भारताच्या जे काही पुढचं महत्वाचं पाऊल असेल तर त्याच्यामधल्या त्या सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे, आणि त्यात खूप मोठं योगदान त्यांनी आपल्या देशासाठी भारतासाठी द्यावं. त्यांच्याकडे आता तुम्हाला दिसत असेल खूप मोठी एनर्जेटिक आणि भक्कम टीम आहे. तर हीच एनर्जी पुढे सरांबरोबर तुम्ही कायम ठेवा आणि तुमच्या कंपनीचं नाव खूप उज्ज्वल आणि मोठं करा. ऍक्च्युली मला खरंच शब्द सुचत नाही की काय बोलावं, कारण की माझी टीम तुम्ही बघितली. कदाचित माझी टीम आणा मी इथे वेगळ्याच हेतूने आलो होतो की काहीतरी एन्जॉयमेंट करायची, डान्स, मस्ती, म्युझिक, काहीतरी असे एंटरटेनमेंट असेल म्हणून आम्ही फिरायला आलो होतो. खरंच मी आभार माने तुमच्या सर्वांचं. प्रथम मी ट्रिनिटी ग्रुपचे कानिटकर सर, तुमचे, आणि तुम्ही जे भजन मंडळ होता, मला नावं नाही आठवत आता, सॉरी त्यासाठी गोष्टी. खरंच म्हणजे मला वाटत नाही की माझ्या टीमने कितपत एन्जॉय मी करत नाहीये, पण त्यांना किती मनातून फील झालं की ह्या गोष्टी आपण मिस करत होतो. कदाचित हा माझ्या आयुष्यातला पहिला आणि आय डोंट नो की शेवटचा असतो. खरंच अशा अनुभव आमच्या आयुष्यात तुमच्यामुळे येत राहू, कदाचित आम्ही इथून पुढेही असे येत राहू. मी खरंच सर जसे म्हटले की माझा काही हेतू नाही, मला मी ऍक्च्युली रत्नागिरीत वाढलेलो आहे, म्हणजे माझा डिप्लोमा जिथे रत्नागिरी पॉलिटेक्निकवर झालेला आहे. 3-4 वर्ष माझे बरेच मित्र या भागातले आहेत, पण त्यावेळी सुद्धा कधी मला असा अनुभव नाही घेता आला की ऍक्च्युली कोकण काय आहे. पण सहसा आम्ही आहे पश्चिम महाराष्ट्रातले, म्हणजे थोडक्यात 15 वर्ष तुम्ही म्हणाल, आम्ही थोडंसं कोकणी लोकांना खूप मवाळ, प्रेमळ, मृदूल अशी म्हणजे भाषा वापरतो तिथं, काही खरंच तुम्ही आहात ते, आणि तुम्ही ते जगता. आमच्याकडे थोडंसं तुम्हाला रानडी, घाटी हा वर्ड वापरायला भेटेल, कारण की लोक थोडीशी वल्टूवर वागतात, तसं तुम्ही वागत नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादा म्हणजे शत्रू हा वर्ड जर वापरला, तुमच्याकडे शत्रू नसतो, तुमच्याकडे एक मित्र असतो ज्याला तुम्ही पुढे घेऊन जाता. आणि कोकणात खरंच अशा भरपूर अडचणी. माझं कॉलेज सुद्धा असं होतं की त्यावेळी आम्ही कसं कॉलेजमध्ये राहत होतो हे मी जर या माझ्या टीमला सांगितलं तर कदाचित त्यामध्ये पटणार नाहीये. अशा याच्यामध्ये आम्ही कोकणातल्या कॉलेजमध्ये दिवस काढले. आता इव्हन चेंज झाले, पण कोकण अजून तेवढा सुदृढ झालेला नाहीये. पण खरंच ऍक्टिव्हिटी किंवा तुम्ही जे भजनी मंडळ ही लोकांना आम्ही इथेच बघतोय, आमच्याही भागात नाहीये. माझ्या गावात भजन होतात, पारायण होतात, त्यावेळी पण आम्ही भजन ऐकतो. म्हणजे इतकं प्रोफेशनल भजन मी माझ्या आयुष्यात तेच कधीच खरंच आभार मानेन. माझ्या टीमला तुम्ही हा अनुभव दिला. आम्ही ऍक्च्युअली तिथे वरती बसून होतो, सरांचा फोन आला, आमचं डिस्कशन चालू आहे. सर म्हणले की सर 15-20 मिनिटं लागतील मला, तरी सुद्धा सर म्हणले की आवर्जून तुम्ही आला. आम्ही 5 मिनिटात आलो, पण खरंच त्या 5 मिनिटाचे 2 तास कसे झाले खरंच आम्हाला कळलं नाहीये. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कदाचित आम्ही इथे आलेलो आहोत, मी बिझनेस करतो किंवा माझा भाऊ माझ्यासोबत आहे, माझी फॅमिली आहे, माझा मित्र आहे, पण मी आवर्जून तुमच्यासाठी खरंच काही देऊ शकत नाहीये. पण म्हणतात ना की मला एक खूप म्हणजे शब्द नाही सापडत, तर मी त्या मुलाचं कौतुक करेन की तो ह्या भजनी मंडळात सामील आहे. अजून त्या माझ्या मुलीला समजलं नाही की तो करत काय होता. दोन्ही मुलींना नाही, दोन्ही मुली काय खुपलेल्या होत्या, तेवढा पण तो इंटरेस्ट आहे त्याच्या मुलींना. पण तो जे करत होता
ही पिढी जर आताही करायला शिकली तर खरंच आपली संस्कृती नक्कीच वाचेल आणि ती वाचलीच पाहिजे. आमच्यासारख्या पॅरेंट्सनी आता आमच्या मुलाला ही शिकवायला सुरुवात केली पाहिजे आणि ते पुढे चालवलं पाहिजे. तर आमच्याकडून पूर्ण परिवाराकडून एक प्रजा छोटीशी भेट मी त्या मुलाला देतोय. तुम्ही भजी मंडळाला समजून यूज करू शकता मोस्टली. खूप खूप धन्यवाद. हा अनुभव, ही संधी आणि हा मी आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल. कारण की आमचं तिथे प्लॅनिंग असं झालं होतं की इथे मस्तपैकी म्युझिक सिस्टम लावायची, इंग्लिश हिंदी ट्रॉली आहे, आपण करू शकतो नंतर. मला नाही वाटत त्याच्यात कुठला काही interest असेल. हा जो अनुभव तुम्ही घेतलाय ना ते आयुष्यात काही विसरणार नाही. आणि तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व केलं. म्हणजे मला पण सुरुवातीला बघत होते की तुम्ही एवढे कष्ट करताय. म्हणजे मी सुरुवातीलाच तुमचं गाणं ऐकलं, मला म्हणजे इतकी भीती वाटली की तुम्ही इतकं प्रोफेशनल करताय आणि माझी टीम तुम्हाला कशी रिस्पॉन्ड करते. आणि ती सहसा प्रेक्षक कोण जर रिस्पॉन्डेड असेल तर समोरच्या व्यक्तीला तो म्हणजे काय म्हणतात त्याला की बहर येतो. हा बळ देतात ते मोस्टली. माझ्या टीमचं पण मी कौतुक करेन की इतक्या यंग एज मध्ये त्यांनी पण हे आवडून ऐकलं, त्याच्यामध्ये सामील झालं. थँक्यू सो मच.